कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अक्षु अक्षु चल अधिपतींना फोन कर। का? अगं का काय त्यांना सांगायला नको? नाही नाही नको, आत्ता नको आहे। ए वेडी आहेस का तू? एवढी आनंदाची बातमी त्यांना सांगायची नाही म्हणतेस? चल चल फोन ला। हे बघ अक्षरा, आता कुठलाही विचार करू नकोस बरं तू। आता तुम्ही दोघच नाही आहात, तिघ आहात तिघ। आता तुला ना या दिवसांमध्ये स्वतःची खूप काळजी घ्यावी लागणार आहे बाळा। हं? हो ना, आणि बोल त्यांच्याशी। हे बघ तुला बरं वाटेल, एक काम करतेस का? अधिपतीरावांना घरीच बोलवून घेतेस का? हा नाही नाही, मी घरी नाही बोलवणार बाबा त्यांना। बाबा त्यांनी मला घराबाहेर जायला सांगितले। आता जोपर्यंत ते स्वतः मला न्यायला येत नाहीत ना, तोपर्यंत मी त्या घरी जाणार नाही। आणि प्रेग्नन्सीची बातमी पण आत्ताच नको सांगायला। का का नकोय सांगायला? अगं त्यांना असं नको वाटायला की बाळाचं कारण सांगून मी घरी जायला बघते, त्यांच्याजवळ जायला बघते। मला त्यांनी मानाने पुन्हा त्या घरी घेऊन गेलं पाहिजे, तेव्हाच मी त्यांना बातमी सांगेन। अगं पण अक्षरा, आज ते घरी आले होते। म्हणजे आले होते? अगं हो, कधी? अधिपती आले होते? इथे आले होते? तुला थंडी वाजू नये म्हणून स्वेटर देऊन गेले तुझं। थांब आणते। अगं ही अशी मला सांगायचंच ना आई। अगं बाबा हो, तुम्ही तरी सांगायचं मला। अधिपती येऊन गेले आणि तुम्ही सांगितलं नाही मला। बघ हे बघ। अगं तू आई काय का, तू मला सांगायचंच ना, फोन करायचास मला। अगं हो अक्षु, अचानक आले होते ते। तरी मी चहा करताना तुला फोन लावला होता, पण तू उचलला नाहीस ग। अगं हो, आम्ही त्यांना थांबा म्हणालो सुद्धा। त्यांना म्हटलं अक्षरा येईल एवढ्यात, तिला भेटून जा, पण गडबडीत गेले ते। पण अक्षरा बघ ना, किती काळजी आहे त्यांना। तुला थंडी वाजू नये म्हणून तुझं स्वेटर घेऊन आले ते। किती वाजता आले आई ते? वाजता दुपारी आले होते ग। दुपारी आले होते मामा। मी नेमकी तेव्हा भुवनेश्वरी मॅडमशी बोलत होते, माझं लक्ष नव्हतं फोनकडे। भुवनेश्वरी मॅडमशी बोलत होतीस? भुवनेश्वरी मॅडम तुला भेटायला आल्या होत्या? हो। काय म्हणाल्या ग? काय नाही अक्षु, तुला भेटायला आल्या होत्या त्या आणि काहीच म्हणाल्या नाही, असं कसं शक्य आहे? त्या तशा भेटायला नव्हत्या आल्या, त्या तशा भेटायला नव्हत्या आल्या म्हणजे? ते जाऊ दे आई, ते महत्वाचं नाहीये, सगळं जाऊ दे। मला तू आधी सांग, अधिपती काय म्हटले? काय 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 बोलले ते मला सांग। हा मला सगळं सांग, मला बारीक सारीक डिटेल्स काही विसरू नको, मला सगळं जाणून घ्यायचंय। त्यांनी काय विचारलं? हा माझ्याबद्दल विचारलं त्यांनी? आणि ते टेन्शन मध्ये दिसत होते का? व्यवस्थित होते ना? बरे होते ना अधिपती? त्यांना पण ना नेमकं दुपारच्या वेळी यायचं होतं, मिस केलं ना मी। आम्ही भेटलो असतो तर किती बरं झालं। ते जाऊ दे, तू मला सांग काय म्हटले ते? हा काय काय विचारलं त्यांनी? अगं सांगते अक्षरा, पहिल्यापासून सांग मला, सगळं सांग। म्हणजे ते आले तेव्हा ते कसे दिसत होते, त्यांचा मूड कसा होता, त्यांनी कुठल्या रंगाचा शर्ट घातला होता, मला सगळं सांग। आणि चिडलेले होते का ते? चिडलेले नव्हते ना? टेन्शन मध्ये होते का? सांग ना। अशी का पाहतेस तू? काय नाही ग बाळा, किती प्रेम आहे तुझं नवऱ्यावर। आणि हे स्वेटर आणून अधिपतींनी पण दाखवून दिलं त्यांचं किती प्रेम आहे तुझ्यावर। करमत नाहीये ना दोघांना एकमेकांशिवाय? एवढं भांडण झालंय पण दोघांची एकमेकांविषयीची काळजी काही कमी झालेली नाहीये। एवढं प्रेम करताय, मग कशासाठी भांडता? अक्षरा हे सगळं जाऊ दे, बोल बरं त्यांना, सगळं मिटवा बरं आता। हे फोन कर त्यांना आधी, चल फोन कर। अगं आई ते जाऊ दे, तू आधी मला सांग ते काय म्हटले? हा काय म्हटले त्यांनी? काय काय विचारलं? अगं हो हो अक्षरा, सांगते सगळं बाळा।
केवढी अधीर झालीयस हा? म्हणजे मला मान्य आहे की तुमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, पण थोडा धीर धरायला हवा ना. आई होणार आहेस आता. सांग नाही, आता किती वेळा विचारू मी? मला सांग, माझ्याबद्दल काही विचारलं का? अगं हो अक्षू, अर्थातच ना. तुझ्याबद्दलच विचारणार, आणखी कोणाबद्दल विचारणार? अगं आम्ही आग्रह केला त्यांना सांगितलं अक्षरा येईल एवढ्यात, पण नाही थांबले, ते गडबडीत गेले. नाही थांबले आणि नीट बोलले का? नीट बोलले का म्हणजे त्यांचा मूड चांगला होता ना, नॉर्मल होते ना? अगं हो हो हो, नॉर्मल होते, चांगलं बोलले. नाही म्हणजे थोडे घाईत होते. चहा पण नको म्हणाले, पण मीच म्हटलं नाही नाही, असं कसं, चहा घेऊन जा. एवढ्या दिवसांनी जावई घरी आले आणि असं कसं जाऊ द्यायचं त्यांना, नाही का? त्यांनी थांबायला हवं होतं ना, एवढी काय घाई होती? बरं जाऊ दे. हा, आता मला सांग, काय विचारलं माझ्याबद्दल? सांग. हो म्हणजे नॉर्मल विचारलं की तू कुठे आहेस. मग आम्ही सांगितलं शाळेत गेलीये, येईल थोड्या वेळाने. लगेच का गेले? त्यांनी थांबायला हवं होतं. अगं हो बाळा, पण ते आले हे काय कमी आहे का? हो बाबा, खरंच खूप आहे माझ्यासाठी. पण अक्षरा, आता हे सगळं जाऊ दे. हा, आता मिटवा बरं हे सगळं. आता तू आधी फोन कर त्यांना, बोल त्यांच्याशी. बोललीस का? हो, मी बोलणार तर आहेच त्यांच्याशी. आणि आधी तू ही गोड बातमी दे त्यांना. नाही आई, मी त्यांना अशी फोनवर नाही सांगणार आहे बातमी. मला भेटून सांगायची ही बातमी त्यांना. आई, तुला माहितीये, अधिपतींना मुलं खूप आवडतात. माझ्या शाळेतल्या मुलांसाठी काय काय करत असतात ते. आणि आता तर स्वतः बाप होणार आहेत म्हटल्यावर त्यांना आकाश ठेंगणं झाल्यासारखं होणार आहे. आई, मला त्यांची रिॲक्शन बघायची. मी सांगताना मला त्यांच्या डोळ्यातला आनंद बघायचा आहे. लवकर बेटा अक्षरा, अरे मिटवा बरं हे सगळं. अक्षू, खूप चांगले आहेत ग जावई बापू. आहेतच, पण मला हे कळत नाही की ते माझे फोन का उचलत नाहीये. कट का करायचा आई फोन? इतकी कशाला चिडचिड करायची? नाही अक्षरा, अजिबात चिडचिड करत नव्हते, काही नाही, अगदी नॉर्मल होते, व्यवस्थित बोलले आमच्याशी. हो की नाही हो? आता ना अक्षरा, तूच त्यांना फोन कर आणि बोल आणि विचार, म्हणा किती दिवस ताणणार आहात हे सगळं. हा, चल बोल बरं, आत्ताच्या आत्ता बोल. मी जेवणाचं बघते. बोल लवकर. आणि हो, मी पण जरा एक महत्वाचं काम आहे, तिकडे जरा बाहेर जाऊन येतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.